आज डीप क्लीनिंग करायची फक्त माझ्याकडे मुख्य म्हणजे 2च कारणे होते. एक तर सोफ्यामागं, टेबलमागं जो पसारा पडलेला राहतो आणि जे आपण रोजच्या रोज क्लीन करत नाही, त्याची मला क्लीनिंग करून घ्यायची होती. कारण आपण वरच्या वर तर रोज साफसफाई करतो, पुसून घेतो, झाडू मारतो. पण जे सोफ्यामागं म्हणा किंवा टेबलमागं म्हणा, कानेकोपरे राहतात, तिथं भरपूर घाण साचलेली राहते. जेव्हा मी झाडू मारायला घेतलं ना, तेव्हा बघितलं की छोटे-मोठे भरपूर डाग तिकडे पडलेले होते. म्हणून सगळं स्वच्छ इकडे झाडून घेतलं आणि नंतर इकडे मस्त पुसून पण क्लीन करून घेतलं. आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे एक आमच्या घरात सॉक्सचे जे जोड राहतात त्याच्यातला फक्त एकच सॉक्स आहे आणि दुसरा सॉक्सच भेटत नाही. त्या गोष्टीवरूनच आमच्या दोघांमध्ये थोडासा वाद सुरू आहे की माझे सॉक्स जातात तरी कुठं. त्याच्यासाठीच मी हे स्वच्छता मोहीम राबवलेली आहे, जेणेकरून ज्याही कानाकोपऱ्यात सॉक्स पडलेला असेल तो मला इकडे भेटून जाईल. आणि शोधता शोधता मला 2-3 त्यांच्या एक जोड जो हरवलेला होता तो इकडे भेटला. फक्त सॉक्सच हरवतात त्याच्यामुळे ना आमच्या इथं कारण छोटं राहतं पण वाद मात्र मोठा होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे ते गेल्याच्यानंतर मी काय केलं, सगळं घर मस्त इकडे आवरून घेतलं आणि जिथे जिथे सॉक्स होते ते सगळं शोधून काढून ठेवून दिले. म्हणजे नेक्स्ट टाईम वाद व्हायचं काही कारणच होणार नाही. मस्त इकडे सोफे वगैरे लावून दिले, बरंच काही क्लीन करून घेतलं आणि घर स्वच्छ झाल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं बरं का. चला आता व्हिडिओचा एडिटच करते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.